9 टाइम्स 9 इटालियन डीजे जोडी या जोडीचा मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील नेस्को सेंटरमध्ये म्युझिक इव्हेंट आयोजित करण्यात आला होता। या कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्ज ओव्हरडोस झाल्याने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे। 11 एप्रिलची रात्र होती। नेस्को सेंटरच्या हॉल क्रमांक 5 मध्ये 9 टाइम्स 9 या इटालियन जोडगोळीचा लाईव्ह कॉन्सर्ट सुरू होता। जोरात गाणे वाजत होते, काही तरुण तरुणी दारू पिलेले होते आणि उत्साहात आनंद व्यक्त करत होते। हा सर्व माहोल सुरू असतानाच काही तरुणांची प्रकृती अचानक बिघडते। नंतर 3 तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचारादरम्यान एका तरुण मुलाचा आणि एका तरुणीचा मृत्यू होतो व अन्य तरुणांवर उपचार सुरू आहेत। या तरुणांनी आधी दारू पिली आणि नंतर ड्रग्जचं पण सेवन केल्यामुळे ओव्हरडोस झाला होता आणि या तरुणांची प्रकृती बिघडली व त्यांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आता समोर आली आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील या कॉन्सर्टमध्ये मुंबई आणि आसपासच्या 36 कॉलेजमधील जवळपास 3,500 पेक्षा जास्त तरुण तरुणी सहभागी होते। मृत विद्यार्थी हे एका नामांकित कॉलेजचे असल्याची माहिती देखील समोर आली आहे। मुंबईत शनिवारी रात्री इटलीच्या प्रसिद्ध 9 टाइम्स 9 या टेक्नो डीजे जोडीचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता। तरुणांमध्ये वाढत्या टेक्नो म्युझिकच्या क्रेजमुळे या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली। 9 टाइम्स 9 म्हणून ओळखली जाणारी ही इटालियन डीजे जोडी आहे। हार्ड टेक्नो आणि ॲसिड टेक्नो म्युझिकसाठी जगभर प्रसिद्ध आहेत। 2016 मध्ये या प्रोजेक्टची सुरुवात झाली आणि अल्पावधीतच जागतिक स्तरावर लोकप्रियता देखील मिळाली। या जोडीची सर्वात मोठी ओळख म्हणजे पारंपरिक गाणी वाजवण्याऐवजी डीजे मशीन, सिंथेसायझर आणि ड्रम मशीन वापरून लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यानच म्युझिक तयार करणं आणि प्रत्येक शो वेगळा अधिक ऊर्जावान ठरतो। त्यामुळे टेक्नो चाहत्यांमध्ये या जोडीचे काही ट्रॅक्स विशेष गाजले आहेत। 37x03 ॲसिड ब्लड, लव फॉर रेव असे गाजलेले ट्रॅक्स आहेत। ही जोडी जगातील मोठ्या म्युझिक फेस्टिवलमध्ये देखील परफॉर्म करते। टोमोरोलँड, इलेक्ट्रिक डेझी कार्निवल आणि अवेकनिंग यांच्या लाईव्ह सेट्सला प्रचंड प्रतिसाद मिळतो। टेक्नो म्युझिक सोबत रेव आणि क्लब कल्चर झपाट्याने वाढत आहे। मात्र अशा कार्यक्रमांमध्ये काही ठिकाणी ड्रग्ज सेवनाचे प्रकार तर नशेच्या अतिरेकामुळे होणारे अपघात जास्त होताना दिसत आहेत। यामुळे अशा इव्हेंट्सवर वारंवार प्रश्न उपस्थित होतात। 9 टाइम्स 9 सारख्या डीजे जोडीमुळे टेक्नो म्युझिकला मोठी लोकप्रियता मिळत असली तरी अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षा, नियंत्रण आणि नियमांचं पालन अत्यंत महत्त्वाचं ठरतं। मनोरंजनासोबतच जबाबदारी तितकीच गरजेची असल्याचं अशा घटनांमधून स्पष्ट होत आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।